उद्धार जगतधार देई सर्वासार स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिक थारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी धरितारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त तत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता वितूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज. आपण ही जी वरद प्रार्थना म्हणत असतो त्या वरद प्रार्थनेचा भावार्थ अधिक जर आपल्याला आकळता येईल तर त्या प्रार्थनेतली जी आर्तता आहे, त्या प्रार्थनेतलं जे मागणं आहे ते आपल्या प्रार्थना बोलताना व्यक्त व्हायला लागेल. आणि म्हणून हे प्रार्थनेचा हा भावार्थ आज आपण समजून घ्यायचा आहे. प्रथम ही प्रार्थना आपण सर्वांसाठी म्हणतो आहोत हा बोध इथे आहे. सर्व ही एका चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत आणि ही सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूपं असल्यामुळे हे मागणं सर्वांसाठी आहे. ह्या सर्वांचा आधार आणि सर्व जाणीवेंचा उद्धार ज्याच्याद्वारे होणार आहे त्या परमात्म्याला, त्या सद्गुरु स्वरूपाला ही प्रार्थना आपण म्हणत असतो. म्हणून प्रार्थना म्हणतानाच, कारण ही प्रार्थना अनुसंधानासाठी म्हटली जाते आहे हा बोध प्रथम लक्षात घ्यायचा. अनुसंधान ह्याचाच अर्थ सहज स्मरण, सहज स्मरणातून ही प्रार्थना होण्यासाठी आणि सहज स्मरण साधण्यासाठी. ह्या स्मरणातून सर्वांचं भलं होणार आहे हा बोध त्या ठिकाणी आहे. म्हणून देवानंद सद्गुरुराया असं ज्यावेळा आपण म्हणत असतो तर त्या
परमतत्वाला, सद्गुरु स्वरूपाला ही प्रार्थना आहे. त्या भावामध्येच ही प्रार्थना म्हणायची आहे. ह्या प्रार्थनेच्या वेळी जर हा भाव आणि प्रार्थना म्हणणारी ही जाणीव, हे भान तेथे असावं, तर ही प्रार्थना साधना रूपाने प्रकट होते. म्हणून प्रार्थना म्हणणारा म्हणजे ह्या देहातून पाहणारा किंवा पाहणारी ही जी शक्ती आहे, ही शक्ती ह्या अनंत सद्गुरु स्वरूपाचीच आहे, हा भाव तिथे असावा. ह्या भावातूनच ही प्रार्थना ह्या सद्गुरु स्वरूपाला पोचत आहे आणि त्याचं फळ सर्वांना मिळत आहे. या शुद्ध भावनेतून ही प्रार्थना असावी. म्हणून उद्धारा जगत धारा देई सर्वासावर. उद्धार करणारा असा तू सद्गुरु स्वरूपा, तू सर्वांचा आधार आहेस, सर्वांचा नाथ आहेस. म्हणून जगत आधारा ही कळकळीची प्रार्थना तळमळीतून, अत्यंत कृतज्ञतेतून, प्रेमभावातून ही प्रार्थना जाणीवच आहे ह्या भावातून म्हणायची आहे. उद्धारा जगतधारा देई सर्वासावर. सर्वांसाठी ही प्रार्थना म्हटली जाते, कारण सर्वांमध्ये तूच आहेस आणि तुझ्यामध्ये सर्व आहेत. म्हणून सर्वांसाठी प्रार्थना आहे. सर्व जाणीवा, देह वेगळे पण स्वरूपाच्या अंगाने जाणीवेच्या ठिकाणी एकत्व आहे. या भावातून ही प्रार्थना सर्वांसाठी मागितली जाते. म्हणून उद्धारा जगतधारा देई सर्वासावर. जसं मला दे अशी एक आर्ततेची प्रार्थना असते, तशीच ही सर्वांना तू दे. सर्व ही तुझीच अंग आहेत, तुझीच रूप आहेत. म्हणून सर्व तुझ्यात आहेत आणि तू सर्वांमध्ये आहेस. म्हणून सर्वांना उद्धारा जगतधारा देई सर्वासावर. काय समागत आहे? स्वरूपानुसंधानी चित्त रमवून निरंतर. चित्त म्हणजे चिंतनात्मक जाणीव. चिंतन सतत सर्वांना हे अनुसंधानाचं वरदान प्राप्त होऊ दे, की सर्वांप्रती असलेला जो आपलेपणा आहे, मीपणा बाजूला झाला की आपलेपणा तिथे प्रगट होतो आणि तिथे सर्व हे वेगळे उरत नाही, तर ते एकाचीच अंग, हा एकत्वाचा भाव येतो. तेव्हा सर्वांचा प्रति हे मागणं सहज प्रगट होतं. उद्धारा जगतधारा देई सर्वासावर.
स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर. सर्व तुझंच आहे ही जाणीव तुझीच आहे. सर्व रूप तुझीच आहेत. तूच सर्व आहेस हे चिंतन सहज अखंड प्रत्येकाच्या ठिकाणी राहावं. त्यामुळे सर्वांकडे आपलेपणाचा भाव प्रकट व्हावा ही त्याच्या मागचं मागणं आहे. उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी. हे स्वरूपाचं अनुसंधान प्रत्येक रूपारूपामध्ये तू आहेस आणि तुझ्यामध्ये प्रत्येक रूप आहे. हे स्वरूपाचं अनुसंधान देई सर्व आसावर स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. हे सतत चिंतन राहू दे प्रत्येकाच्या ठिकाणी. काम क्रोधादिक थारा मिळो न चांतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. हेच मागणं की कोणाबद्दलही अनिष्ट चिंतन नको, क्रोध नको. काम क्रोधादिक सर्व जे षटविकार आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे कधी दूर होतील तर काम क्रोधादिक थारा मिळून चंद्री कधी अंतरामध्ये राहणार नाहीत. जेव्हा आपल्याकडे सतत भाव असेल तूच अनंता सर्वांतरी सर्वत्र तुझंच सर्व रूप तुझीच आहेत. किंबहुना चैतन्य स्वरूपच सर्व रूपारूपाने प्रगट आहे हे सतत चिंतन पाहिजे. येता जाता हे चिंतन पाहिजे की प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचंच आहे. सर्व रूप एकाच सद्गुरु स्वरूपाची आहेत. तिथे तुझं माझं हा भावच नाही की सर्वत्र तूच आहेस. प्रत्येक रूपाला पाहताना हे चैतन्य स्वरूपच आहे म्हणजे सद्गुरु तत्वच तिथे आहे. त्या सद्गुरु तत्वाच्या आधारे ते रूप प्रगट आहे. हा बोध पुन्हा पुन्हा धरता आला म्हणजे तूच अनंता सर्वांतरी. शरीरीही घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही. प्रत्येक व्यक्तीचं मी पण आणि माझेपण हे घराच्या बाबतीत असतं, संपत्तीच्या बाबतीत असतं, पुत्र पुत्री नातेवाईक ह्यांच्या बाबतीत सर्व माझं 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 हे जे चाललेलं असतं ते माझेपण म्हणजेच आसक्ती आहे. आसक्ती म्हणजे माझं आहे असे मला सतत वाटतं आणि माझी सत्ता आपण त्याच्यावर गाजवायला लागतो तेव्हा असते ती आसक्ती असते. तर ती आसक्ती दूर झाली पाहिजे. म्हणून शरीरी शरीराच्या ठिकाणी माझं शरीर ही आसक्ती आहे. घरीदारी घराच्या ठिकाणी आसक्ती, संपत्तीच्या ठिकाणी माझी संपत्ती ही आसक्ती. कन्या पुत्रादी कन्या पुत्र आदी म्हणजे माझे ते सर्व जे नातेवाईक आपण म्हणतो तिथे प्रत्येक व्यक्तीची आसक्ती आहे. तिथे व्यक्ती म्हटलं की ती आसक्ती तिथे येते. म्हणून हेच मागणं आहे की शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त. म्हणजे या चित्तामध्ये माझे पण असू नये. तर का असावं? अनासक्त आणि आसक्त कुठे? तूच आहेस तुझ्या ठिकाणी असावं. म्हणजे शरीरीही घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही. तूच सर्व आहेस. माझं ते नको. हे शरीरही तुझंच आहे, हे घरही तुझंच आहे, संपत्तीही तुझीच आहे, पुत्र पौत्र म्हणतात तेहीच तुझंच आहे. कारण ही सगळी तुझीच रूप आहेत. तूच त्या रूपाने प्रगट आहेस.
म्हणून पहिलं जे सांगितलेलं आहे की सर्वत्र तूच अनंता सर्वांतरी आहे ना, त्याचाच अर्थ समजावून सांगितला आहे की जिथे माझं 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 जे वाटतं आहे सर्वांना, तिथे सर्व हे देवाचं 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 आहे वाटलं पाहिजे किंवा सद्गुरूंचं आहे, तर तत्वस्वरूप चैतन्य स्वरूपाचा आहे हा भाव तिथे सतत असला पाहिजे. म्हणून नको नाही पण माझं नाही हा बोध असला पाहिजे. नको नाही म्हणायचं आणि हवंही नाही म्हणायचं आहे. तर जे आहे ते सर्व तुझंच आहे, तुझ्याच कृपेने आहे. आणि म्हणून शरीरीही घरीदारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त. अनासक्त म्हणजे माझे पण तिथे चिटकवू नका. तर तिथे सर्व तुझीच रूप आहेत, तूच आहेस, तुझीच रूप आहेस, तूच आहेस, या भावामध्ये प्रत्येकाकडे पाहता आलं पाहिजे. म्हणून शरीरीही घरीदारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत अनुग्रही. मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा. इथे सर्वांसाठी आपण मागतो आहोत हा बोध घ्यायचा आहे. सर्वांना का हवंय? धन हवंय, मिळू दे. मान हवंय, मिळू दे. लौकिक हवंय, मिळू दे. मिळू दे म्हणा, पण एक नको मिळू दे म्हणा. कोणतं? मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परी मद मोह पाशातून गळा. की हे मिळाल्यानंतर मद चढतो किंवा मोह तिथे असतो. हा पाश प्रत्येकाला जो लागलेला आज सर्वांना, तो पाश सोडो. बाकी धन काही मद चढवत नाही. धनामुळे ही जाणीव आसक्तीतून मदात येते, मद चढतो त्या जाणीवेला. कारण अनंत स्वरूपाचं ते विस्मरण असतं तेव्हा तिथे मद चढतो, तिथे मोह येतो. म्हणून धन संपत्ती मान सन्मान ह्यांचा दोष नाहीये, हा आसक्तीचा दोष आहे. मद कुठे चढतो, मोह कुठे चढतो? इथे आसक्ती, माझं माझं जे वाटतं आणि मलाच हवं हा जो बोध आहे की मीच मोठा असा जो भाव असतो, तिथे मद असतं. म्हणून हा दोष बाजूला होऊ देत. तिथे धन इथेही चैतन्य स्वरूप आहे. सन्मान हाही चैतन्य स्वरूपाचा स्वभाव आहे. म्हणून धन नको, मान नको, लौकिक नको असं नाहीये. सर्वांना हे मिळू दे म्हणजे सर्व समाधानी होऊ देत. पण त्याच्यातून निर्माण होणारा जो दुसरा साईड इफेक्ट आहे मदाचा आणि मोहाचा, तो तिथे प्राप्त होता. म्हणून शरीरीही घरीदारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त तदनुग्रही. तुझं सतत स्मरण, तूच अनंत आहे, तूच आहेस, तुझंच आहे, ह्या निरासक्ती येते. तिथे विषयांची आसक्ती नाही, तर परमतत्वाची आसक्ती ते आली पाहिजे. आणि ती जेव्हा आसक्ती येते तेव्हा निरासक्त विषयांच्या ठिकाणी होता येतं. आणि जेव्हा ही निरासक्ती येते तेव्हा धन सन्मान हे सर्व जरी मिळालं तरी तो साधक मद आणि मोहापासून दूर राहू शकतो. म्हणून मिळो धन, सर्वांना धन मिळू दे, संपत्ती ऐश्वर सर्वांना मिळू दे. दारिद्र्य हा शाप आहे माणसाला, मग ते धनाचं असेल किंवा विचारांचं असेल. विचारांचं दारिद्र्य आणि धनसंपत्तीचं दारिद्र्य यातून माणसाच्या ठिकाणी असमाधान असतं. किंबहुना मनात असलेलं असमाधान हेच दारिद्र्य आहे. म्हणून जे जे काही आहे ह्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं जे जे आहे, जे जे चांगलं म्हणजे अनुकूल आहे, ते सर्वांना मिळू दे. आणि ते मिळत असताना
तुझ्या स्मरणात त्यांना राहता यावं आणि त्या स्मरणातून त्या कोणाकडे मद चढणार नाही किंवा मोह होणार नाही. म्हणून मिळो धन मिळो मान मिळो लौकिका गळा सोडवी हा परी मद मोह पाशांत. हा पाश आहे, यमाचा पाश म्हणतात तसा षट विकारांचा पाश आहे प्रत्येकाकडे. कशामुळे आहे? आसक्तीमुळे आहे. आसक्ती वाईट आहे. जर ती आसक्ती नसेल तर हे सर्व काही आनंददायी आहे. कोणतीच गोष्ट वाईट नाही जीवनामध्ये. जे जे आहे चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं तिथे ते सर्व शुभच असतं, चांगलंच असतं. पण ते अधिक 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 हवं 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 व्हायला लागलं की ते आसक्ती असते, तिथे विकार निर्माण होतात. आणि म्हणून असो भोग असो त्याग असो विद्या असो कला, कोणती परिस्थिती असो, चांगली परिस्थिती वाटायला येते त्यावेळेला चांगले भोग प्राप्त होत असतात. म्हणून असो भोग असो त्याग. कधी त्यागवृत्ती असते, त्याग माणसं दान धर्म करत असतात मनापासून, किंवा जे जे काही परिस्थिती चांगली मिळते आहे त्याचा भोग घेत असतात, म्हणजे अनुभवत असतात. भोग घेणं म्हणजे अनुभवणं, हा परत लक्षात ठेवायचं. म्हणून असो भोग असो त्याग असो विद्या असो कला. ज्ञान आहे, विद्या म्हणजे ते ज्ञान प्राप्त होत असतं, की जे काही जी कला प्राप्त जे जे आहे प्रत्येकाकडे ते असू दे. असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा. जे जे ज्यांना ज्यांना प्राप्त मिळत आहे, मिळालेलं आहे ते त्यांना मिळू दे, पण तिथे फक्त आणखीन एक गोष्ट मिळू दे की अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा. सर्वांनी भावभक्ती दे, की मी म्हणणारी ही जाणीव तुझीच आहे हा भाव. हे परमतत्व स्वरूपाला सतत हे स्मरण असलं पाहिजे प्रत्येकाकडे की सर्व जीवन परमेश्वराचं आहे. मी म्हणणारी जाणीव ह्या अनंत स्वरूपाची आहे, ह्या सद्गुरु स्वरूपाची आहे. हे अविट पद पद्माचा भाव आहे, अविट आहे. त्याला ते जेव्हा आपण जितकं प्रेम भावाने त्या स्वरूपाशी एकरूप व्हायला लागू, सद्गुरु तत्वाशी जितके आपण एकरूप व्हायला लागतो, तेव्हा तिथे जी गोडी असते ती अविट असते. तिथे जे प्रेम असतं ते अविट असतं, ते सुटत नाही, तिचा वीट येत नाही. ती गोडी अधिक अधिक वाढत जाते आणि ती अधिक अधिक गोडी सगळ्यांना निर्माण व्हावी. सर्वांना हे चैतन्य स्वरूपाचं सद्गुरु स्वरूपाचं प्रेम अधिक अधिक वाढत जावं आणि त्या वाढण्यातून हे षटविकार मी पण सगळं दूर आपोआप होतं. म्हणून कुठलं काय पाहिजे? आसक्ती. आणि प्रत्येकाला मिळालं काय पाहिजे? तर हे प्रभूचं प्रेम, हे सद्गुरु प्रेम प्रत्येकाकडे प्रगट होऊ दे. म्हणून असो भोग असो त्याग असो विद्या असो कला, जो ज्या ज्या सुखस्वरूपाच्या किंवा चांगल्या ज्या ज्या परिस्थितीमध्ये आहे, जे जे त्याला मिळत आहे त्याला अधिक अधिक मिळू दे. पण अधिक अधिक मिळू दे म्हणजे तिथे आसक्ती नको. परत जे मिळालं त्याचा स्वीकार करता येऊ दे. आणि हे सर्व सद्गुरूंमुळे मिळालेलं आहे, ह्या चैतन्य स्वरूपातून मिळालेलं आहे. आणि त्यासाठी तिथे ती भावभक्ती पाहिजे, तिथे तिथे कृतज्ञता हवी, तिथे गर्व नको, तिथे परत अहंकार नको. म्हणून अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा. चराचर दिव्य रूप दिसो सर्वत्र. सर्व प्रत्येक मागण्यामध्ये बोध एकच, तूच सर्वत्र आहे. सर्वत्र जे जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, हा बोध तिथे साधकाच्या ठिकाणी प्रगट झाला पाहिजे. म्हणून प्रत्येक वाक्याच्या मागचा भावार्थ हाच आहे. चर आणि अचर सर्व दिव्य रूप दिसू देत, म्हणजे सर्व चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत, हा भाव तिथे असू दे. चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतर्बाह्य, म्हणजे जेव्हा आपण सर्व लोकांकडे पाहतो तो बहिर्मुख असतो,
आणि जेव्हा आपण अंतर्मुख होतो म्हणजे देवाचं स्मरण किंवा चैतन्याचं स्मरण जेव्हा साधकाला असतं तेव्हा ती अंतर्मुक्त असते. म्हणून प्रत्येकाला इथे प्रत्येक साधकासाठी मागणं आहे. चराचर चर आणि अचर दिव्य रूप दिसो. प्रत्येक व्यक्ती दिव्यत्वातून आलेली आहे हे लक्षात येऊ दे. प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे हा बोध असू दे. म्हणून चर आणि अचर दिव्य रूप दिसो. आतून दिसलं पाहिजे, अंतर्बाह्य आतूनही तोच विचार, अंतर्मुख होऊनही तोच विचार. अरे सर्वत्र चैतन्य स्वरूपच प्रत्येक रूपारूपाने प्रकट आहे. डोळे आणि पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणताना सुद्धा हेच स्मरण असलं पाहिजे की सर्वत्र हे चैतन्य आहे. म्हणून चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी, सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी. तिथे भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे. रूप वेगळी वेगळी दिसतील पण ती सर्व चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. चैतन्य स्वरूपच त्या त्या रूपाने प्रकट आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असेल, प्रत्येकाचं बोलणं वेगळं असेल, वागणं वेगळं असेल, पण साधकाच्या ठिकाणी पाहण्याची दृष्टी मात्र एकच असली पाहिजे की सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत, चैतन्य स्वरूपाची अंग आहेत हा बोध असला पाहिजे. आणि म्हणून सर्वांचं भलं व्हावं ही सहज आतून भावना प्रकट झाली पाहिजे की भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे. अनुसंधान म्हणतो आपण, जेव्हा चैतन्य स्वरूपाचं अनुसंधान असतं तेव्हा ही जाणीव अत्यंत नम्र होते. सर्वांचं भलं व्हावं, भलं व्हावं ही सहज प्रेरणा निर्माण होते. आणि हीच तर खरी परमेश्वराची प्रार्थना असते आणि हीच उपासना असते. म्हणून चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी, सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी. मी माझे मावळू सर्व तू तुझे उगवता. प्रत्येक जे मागणं आहे त्याच्यामध्ये तू चैतन्य स्वरूपात सर्व तुझंच आहे, सर्व तर तूच आहे हा बोध विविध पद्धतीने ते सांगितलेला आहे. मी माझे पण असतं म्हणजे मी अमुक तमुक हा जो अहंकार आहे किंवा माझं पण आहे, माझं जी आसक्ती आहे ती मावळू दे. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता. म्हणजे सर्व कोणाचं आहे? हे चैतन्य स्वरूपाचं, सद्गुरु स्वरूपाचं, सद्गुरु तत्वाचं आहे हा बोध तिथे सतत असला पाहिजे. माझं नाही आहे तर सर्व सद्गुरूंचं आहे, सद्गुरूमुळे आहे, सद्गुरूसाठी आहे. निरनिळ्या पद्धतीने आपल्याकडे हा साधकाकडे हा बोध असला पाहिजे. आसक्ती कमी होणं म्हणजे काय? माझे पण दूर होणं. माझे पण दूर कसं होईल? सर्व तुझं आहे मनापासून पटलं तर. हे शरीरही तुझं, मग एक नातीगोती तुझीच, माझं काहीच नाही, पण माझंच काही नाही. आणि मग काय नेमकं व्हायला पाहिजे? त्याच्या पुढची प्रगती परत सांगितलंय. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्व. की तू आणि मी इथे वेगळे नाहीच आहे, तूच आहेस, एकच तत्व आहे. हा बोध ज्या वेळेला येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने अनुसंधान सुरू होतं. मी माझे मावळो, मी म्हणून कोणीच नाही, माझं म्हणून काहीच नाही. इथे अहंकार दूर होतो, आसक्ती दूर होते. सर्व तुझं तुझं आहे म्हटल्यानंतर त्या स्वरूपाची सतत स्मरण असत राहतं स्वरूपाचं. आणि त्या स्मरणामध्ये शेवटी चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही हा बोध, प्रकाश, त्याचा बोध प्रकाश प्रगट होतो. तेव्हा मी तूपणा जगन्नाथा हो एकचित, एकच तत्व आहे, विविध रूपाने दिसतं आहे पण आहे एकच. म्हणजे पंचमहातत्व पाहायला गेले तर आकाशतत्व वेगळं दिसतं, वायुतत्व वेगळं दिसतं, तेजतत्व वेगळं दिसतं, जलतत्व वेगळं दिसतं, पृथ्वी तत्व वेगळं दिसतं, पण सर्व आहे काय? एकच चैतन्य स्वरूप अनेक अंगाने प्रगट आहे. जसं पंचमहातत्वाच्या रूपाने प्रगट आहे तसं चर आणि अचर रूपाच्या अंगाने. जिथे माझं आणि तुझं जे आपल्याला वाटत असतं की ही माझं, ते माझं नाही, ते सर्व एकाच चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि ते चैतन्य स्वरूपाचं स्मरण, सहज स्मरण साधकाकडे असायला हवं. तो साधक, खरा साधक तोच
ही सर्व रूप देवाची आहेत, सोप्या भाषेत परमेश्वराची आहेत, चैतन्य स्वरूपाची आहेत, सद्गुरु स्वरूपाची आहेत, सद्गुरु तत्वाचे आहेत. हा जो भाव सतत असेल तर कोणाचाही द्वेष येत नाही, कोणाबद्दल राग येत नाही, कोणाबद्दल अनिष्ट चिंतन, कारण सर्व एकाच तत्वाची आहेत. तेव्हा एकच तत्व जेव्हा दृढ होतं तेव्हा सहज आपलेपण प्रगट होतं. म्हणून मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्व. देव भक्त असे द्वैत. देवा तू अनंत स्वरूप आहेस आणि हे शरीराद्वारे मी पाहतो आहे, हे द्वैत आहे आणि आहेच. शरीरातून, प्रत्येक शरीरातून जाणीव म्हणजे हे चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने प्रगट आहे. म्हणून शरीराच्या अपेक्षेतून पाहताना ते द्वैत आहे, पण स्वरूपाकडून पाहिलं तर ते अद्वैत आहे. म्हणजे काय, लाटेकडे नुसतं पाहिलं तर लाटा अनेक दिसतात, हे द्वैत आहे. पण सगळ्या लाटा समुद्राच्या आहेत हे जर पाहिलं तर तिथे अद्वैत आहे. पण खरं म्हणजे द्वैत अद्वैतामध्ये जास्त गुंतू नये असं आपण म्हणतो, कारण तिथे उगीच डोकं खात बसतो, हे द्वैत आहे की अद्वैत आहे. पण इथे एक प्रेमभाव असावा, हाच त्याच्या मागचा बोध आहे की देवभक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता. खंडन नको करू त्याचं. अद्वैत हे अखंडच आहे. स्वरूपाकडनं पाहिलं, रूपाकडे पाहिलं तर ते वेगळे वेगळे दिसतं, म्हणजे खंड झाले. म्हणून देव भक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता, दाखवी देवानंता, प्रार्थना ही तुला आता. हे सतत दाखव म्हणजे सतत स्मरणात दे की हे सर्व एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत आणि हे एकच चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे, विविध रूपाने ते स्फूर्त आहे. हा बोध सतत चिंतनात असू दे, सतत चित्तात असू दे, सतत स्मरणात असू दे, आणि जिथे जिथे मी पाहतो, म्हणजे जिथे ते साधक पाहतो तिथे तिथे हा बोधातून त्याला पाहता येऊ दे, हेच परत मागणं मागितलंय परत. म्हणून आहे काय, आहे ते एकच चैतन्य आहे, तेच विविध रूपाने प्रकट आहे आणि ही सगळी विविध रूपं एकाच चैतन्य स्वरूपाची आहेत. म्हणून इथे जो दुजेपण आहे ते उरता कामा नाही. तर इथे सर्वांप्रती आपलेपण प्रगट व्हावं आणि सर्वांप्रती आपलेपणातूनच हे सहज स्मरण आणि या सहस्मरणातून सर्वांना जीवन जगता येऊ दे. त्यामुळे काय होईल, सर्वत्र आनंद आनंद आणि शांती सुख प्राप्त होईल. आणि म्हणून ही वरद प्रार्थना, ही प्रार्थना करता करता ह्या चिंतनातून सतत सहस्मरण सगळ्यांकडे प्रगट व्हावं. त्याला म्हणतात अनुसंधान, की जे स्मरण न करता सुद्धा स्मरणात राहतं, मुद्दाहून स्मरण करावं लागत नाही आणि ज्याचा विसरही होत नाही, अशी जी मनाची किंवा जाणीवीची अवस्था असते त्याला म्हणतात अनुसंधान, सहज स्मरण. हे सहज असतं आणि हे सहज स्मरण असं की सर्वत्र हे दिव्य स्वरूपच आहे, सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, तिथे विविध रूप जी दिसतात ती त्या चैतन्य स्वरूपाचीच आहे. या बोधातून सर्वत्र पाहता आलं पाहिजे, त्या बोधातून वागता आलं पाहिजे, त्या बोधातून आनंदाने जगता आलं पाहिजे. आणि म्हणून तिथे सुख शांती समाधान सर्वांना प्राप्त होते. हा जो बोध आहे तो बोध आपल्याला साधकाला, आता सर्वांना म्हणता नाही, ते खरं म्हणजे सर्व साधकांना महत्वाचं आहे. म्हणून जे आपल्याला सद्गुरूंचे शिष्य समजावून घेत आहेत, जे स्वतःला आपण साधक समजून घेतात, त्यांनी तरी हा बोध अंतःकरणामध्ये घट्ट धरला पाहिजे. कारण हे ज्ञानातून हा बोध प्रगट होतो, आपोआप होणार नाही. जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत दुजेपण राहतं. म्हणून साधकाला या देहभावातून मुक्त व्हायचं असेल तर त्याने हा चैतन्य भाव, सद्गुरू भाव, त्याचाच अभ्यास पुन्हा पुन्हा केला पाहिजे. आणि ते पुन्हा पुन्हा करून हा देहभाव हळूहळू कमी होतो आणि तिथे मग हे अनुसंधान सुरू होतं. म्हणून हे अनुसंधान सर्वांना मिळू दे
अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो. सद्गुरुनाथ महाराज